पुढील सन्मान माजी सरपंच ग्रामपंचायत कुक्षेचे सन्मानी अनंत धर्मा पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. माजी सरपंच ग्रामपंचायत कुक्षेचे अनंत धर्मा पाटील या आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. आणि आपल्यापासून जगदशेठ पाटील आता मात्र रजा घेते असताना दादा आपण इथे आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि तुम्हाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि जाऊया आपण आज पुढील सामन्याच्या दिशेने. या स्पर्धेतील तिसरी क्वार्टर फायनल आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत. एका बाजूला मेहर 11 बापगाव तर दुसरीकडे आई गावदेवी स्पोर्ट वालशीन. 4 षटकांची लढत आहे. नाणेफेकीची मात्र बाबू संघाने स्वीकार आणि पहिल्या चेंडूवरती लेग बी पोरच्या फलंदाज बाद झाला. आय थिंक नितीन बिग विकेट. काय जबरदस्त सुरुवात राहिली या ठिकाणी. पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन आणि खरोखरच ज्यांनी आज दिवसभर फलंदाजीच्या तालावरती गोलंदाजांना नाचवलं. वेल प्लेट संजय सावंत संघ. या आपण चांगला खेळ प्रस्थापित केला नांदकरच्या स्पर्धेमध्ये. आता स्पर्धेकडे फोकस करा आणि आय थिंक सीमेरेषेचा ताबा घ्या. नितीन खातं सुद्धा उघडू शकला नाहीये आणि त्याच मुले पाहू शकाल की निराश पावला नव्हतो मात्र या ठिकाणी माघारी परततोय. खेळाडू कक्षामध्ये पाहू शकाल थोडासा सन्नाटा पाहायला मिळतोय कारण खूप मोठी जबाबदारी आज या महत्वाच्या मॅच मध्ये नितीनच्या खांद्यावरती होती कारण बक्षीस पात्र फेरीतील ही लढत आहे आणि त्या महत्वाच्या सामन्यामध्ये नितीन चांगला परफॉर्मन्स करू शकला नाहीये. नवीन फलंदाज रोहित आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. फुलटॉस आहे, ऑनसाइड टर्न केला, शॉट मिडवे केला, फिल्डर सज्ज आहे, चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळेल. फेक सुद्धा लाजवाब. आज मेहर 11 बापगाव संघात आपण जर खेळ पाहिला तर त्याची एक युनिटी सांघिक खेळ पाहायला मिळाला कारण प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला वेगवेगळा हिरो एक नवीन हिरो पाहायला मिळाला. पहा पहिल्या सामन्यामध्ये ओमकार चमकला, तदनंतर आपण योगेशच्या बॅटमध्ये सुद्धा धावा पाहिल्या. हो स्वापाने शेवटच्या क्षणाला स्ट्रोक चेस केला दीपकनं कारण पहिल्यांदा आपण जर पाहिलं तर कुठेतरी मोठ्या फटक्या केल्याचा प्रयत्नामध्ये होता पण तो तशाप्रमाणे लेत नव्हता आणि त्याचमुळे शेवटच्या मोमेंटला छोट्या बाकलिपचा त्यांनी वापर केला. अगदी बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला परंतु स्वतः गोलंदाज आणि फॉलो थ्रोमध्ये चेंडूला अडवलं आणि तिथे मात्र एकही धाव खर्च केली नाहीये. ओमकार काय जबरदस्ती इथे सुरुवात करतोय. फलंदाजांना संधी निर्माण करून देत नाहीये. पुन्हा मात्र तो स्ट्रोक मिड ऑफला शतरक्षक होते त्या ठिकाणी राहुलच्या माध्यमातून थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याच अनुषंगाने ही दुसरी धाव या षटकामध्ये पाहायला मिळाली. 2 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि एक मोठी विकेट सुद्धा मात्र या ठिकाणी वालची संघाने गमावली. आतापर्यंत 2 संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय कारण पहिला दिवस पाहिला तर इनकेसपोर्ट खारबल संघाने गाजवला होता. दुसरा दिवस आपण पाहिला तर बालगोपाल सोनालीपाडा संघाने गाजवला. तर संघाने विनंती करतोय की ड्रॉ होणार आहे तर आपण व्यासपीठावरती आपण येऊन थांबायचं आहे. आता फटका कडक आहे, जबरदस्त आहे, मिडलिंग खूप छान आहे. अर्चिन वाईड लॉंग ऑनच्या बाहेर निघून जातोय. एका टप्प्याच्या साह्याने 4 धावांसाठी चौकार. स्ट्रेट होता आणि त्याचमुळे मात्र अगदी काबू करण्याच्या दिशेने हा फटका रोहित सजवला आणि त्याच अनुषंगाने मात्र जबरदस्त मिडलिंग पाहायला मिळाली. जसा चेंडू बॅट मधून निघाला की त्याच्यावरती चौकाराची छाप उमटवली होती आणि तो चौकार पहिली बाउंड्रीज पाहिली आपण वालची संघाच्या इनिंग मध्ये. फलकावरती 6 धावा लागला गेला. अजून पहिल्या षटकाचा किल या ठिकाणी मार्गस्थ आहे. या स्पर्धेतील ही तिसरी क्वार्टर फायनलची लढत आपण अनुभवतोय. एकीकडे बापगाव संघ आहे तर दुसरीकडे वालचीत संघ आहे. लखन प्लीज थोडासा गो फास्ट. वेल आपल्याकडे फार कमी आहे. चेंडू द्या.
धावसंख्या 1 गडी बाद 6. अजूनही पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. रोहितच्या बॅटमधून पहिला चौकार पाहिला, जबरदस्त कॉन्फिडन्स वाढवणारा स्ट्रोक पाहिला आपण त्याच्या बॅटमधून. आणि राऊंड द विकेट पुन्हा एकदा मारा करतोय. थोडासा स्टेप मध्ये चुकतोय आणि त्याचमुळे मात्र पंचांच्या माध्यमातून हा डेड बॉलचा इथे मात्र या ठिकाणी आपल्याकडे इशारा पाहायला मिळाला. आमचे तिन्ही आज ऑफिशियल जबरदस्त कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. एक्सप्रेस भन्नाट डिलिव्हरी पाहायला मिळाली. या ठिकाणी वेगाने हाताला लावता अगदी नाकाला सुगंध निघून मात्र चेंडू निघून जातो या रक्षकाच्या हातामध्ये. ओव्हर समाप्तीचा इशारा. तिन्ही ऑफिशियल आपण जर पाहिले तर पंच भिका सर, पंच सावंत सर आणि पंच बेताब सर जबरदस्त आज कामगिरी या तिघांची आपण पाहिली. आणि कामगिरी पाहिली या महत्वाच्या मॅच मध्ये चांगली ती म्हणजे ओमकारची. कारण पहिल्या षटकाचा किल जे संपन्न झाला पॉवर प्लेचा षटक होता आणि फक्त 6 धावा खर्च केला आणि प्लस पॉइंट म्हणजे आपण जर पाहिलं तर नितीन सारख्या फलंदाजाला त्याने बाद केलं. आणि आता मात्र दीपक आणि रोहित वरती आता जोडीवर या पूर्णपणे आशा पल्लवित आहेत. त्या म्हणजे आई गावदेवी स्पोर्ट वालसी संघाच्या. गावदेवी मातेचं दर्शन घेऊन हा संघ स्पर्धेमध्ये उतरला. आणि दुसरीकडे पाहिलं तरी पूर्णपणे मेहर ब्रदर्स कंपनी अनेक वर्षापासून या संघाला आपण खेळताना पाहत असतो. आणि खास करून या संघाची मात्र आपल्याला एकोपा चांगल्या प्रमाणे पाहायला मिळतोय. परंतु वेळ थोडासा कमी खर्च करा राहुल, लक्ष असू द्या, कारण यानंतर आम्हाला अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो या ठिकाणी गोलंदाज राहुल. पहिला चेंडू स्क्वेअर हाताला, त्यानंतर चेंज ऑफ पेस. आणि या ठिकाणी पाहू शकाल जो पहिला दिवस गाजवला होता आय थिंक खांडवलचे प्रसिद्ध उद्योजक विवेक शेठ पाटील यांचा संघ होता, अर्थात इनके स्पोर्ट खांडवल संघ. नक्कीच त्या संघाला तुम्ही सुद्धा आज इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. आणि त्यांच्या माध्यमातून आयोजकांना या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. लिडिंग एज चेंडू हवे आहेत, शतरक्षक चेंडूच्या खाली पोहोचतोय परंतु झेल ड्रॉप. चेंडू मात्र या ठिकाणी पाहू शकाल आय थिंक डिक्लेअर झोन मध्ये गेलाय की नाही. आणि आज सायंकाळी एनके स्पोर्ट खांडवल संघ अंतिम फेरीमध्ये जाऊन ही चॅम्पियन पद पटकावो किंवा नसो पटकावो तरी सुद्धा त्या संघासाठी खूप मोठी बिग पार्टीचं आयोजन विवेक शेठ पाटील यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. राहुल पुन्हा एकदा, हो जबरदस्त शॉट सिलेक्शन, वॉटर स्ट्रोक, शॉट ऑफ द डे म्हटलं तर वावगटणार नाही. आजच्या दिवसातील खेळातील सर्वात उत्कृष्ट फटका, स्टँड अँड डिलिव्हर. आय थिंक रोहित शर्माची आठवण देणारा स्ट्रोक होता. आणि ही रोहितची झळक पाहिली आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये बॅटचा स्पीड पहा, बॅटचा फ्लो पहा, जबरदस्त बॉटरमॅनचा वापर. आणि या सामन्यामध्ये आय थिंक रोहित चमकेल हे दृश्य इथं कदाचित आपल्याला या ठिकाणी अनुभवाला मिळत आहेत. नितीन बाद झाला तरी काय झालं, मी या संघाची जबाबदारी स्वीकारेन. आणि ती जबाबदारी स्वीकारत असताना या ठिकाणी चांगली फटकेबाजी ऑन साइड टर्न करतोय. स्क्वेअर इकडे फिल्डर आहे, सिंगल धाव कंप्लीट केली. आणि आता मात्र कुठेतरी एक नवीन ऊर्जा खेळाडू कक्षामध्ये आपण पाहतोय. धाव फलक आता मात्र थोडासा वेगानं पुढे जाताना आपण पाहतोय. 1 गडी बाद 15 दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. छोटीशी पार्टनरशिप सध्या आपण पाहतो डेव्हलप होते. ओहो खराब लेत होती, जणू काय त्याच्यावरती मला असं वाटलं की फलंदाज उपट टाकतो की काय. परंतु दीपकने स्वतःला मात्र सावरलं त्या ठिकाणी, कारण त्याला माहित होतं की स्क्वेअर चेंडू आहे, अवांत धाव आपल्याला निश्चितपणे मिळेल. आणि त्याचमुळे मात्र त्याने कुठलाही फटका केल्याचा प्रयत्न केला नाही. एक्स्ट्रा धाव इथे मात्र ऍड केली जाईल. 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. राहुल पुन्हा एकदा, चेंज ऑफ पेस, फटका चांगला आहे परंतु चेंडू डिक्लेअर झोनकडे निघून जाईल. एक धाव तिथे मात्र कंप्लीट झाली. प्रत्येक धाव ही फार महत्वाची आहे. आज 10 संघांपैकी 2 संघ आपण पाहतोय की बक्षीस पात्र फेरीतील सामना इथे मात्र एकमेकांसमोर लढतायत, झुंजतायत. जिंकेल तो सेमीफायनल प्रवेश करेल, पराभूत होईल तो संघ मात्र या स्पर्धेची तब्बल 1 वर्षभर वाट पाहिल. हेच तर
प्रत्येक स्पर्धेमध्ये बाब असे ज्यावेळी आपण नॉकआउटची स्पर्धा खेळत असतो लीग स्टेज मध्ये ज्यावेळी आपण पाहतो की एखादा सामना आपण जर गमावला तर तुम्हाला पुन्हा संधी असते, तुम्ही त्या संधीचं सोनं करू शकता, परंतु नॉकआउटच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला चॅम्पियन पद पटकावायचं असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला प्रत्येक सामना हा जिंकावाच लागतो आणि या ठिकाणी त्याच्यासाठी हे दोन संघ प्रयत्न करतायत. अशा प्रकारे 2 षटकांचा केले या ठिकाणी संपन्न झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस एकूण 18 धावा फलक्यावरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये ओमकारने 6 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आय थिंक राहुलचा आपण जर विचार केला तर एकूण 12 धावा खर्च केल्या. नितीन शून्यावरती बाद झाला. आतापर्यंत पाहू शकाल या ठिकाणी दीपकने एकूण 5 चेंडू फेस केले, 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. रोहितने एकूण 6 चेंडू फेस केले, एक चौकार एक षटकाच्या साह्याने केलतोय तो 13 या धावसंख्येवरती. हे सर्व लेखाजोखा आज पूर्ण दिवसभर आम्हाला आमचे एक्सपर्ट स्कोरर मिस्टर हॅरी आमच्यापर्यंत देत असतात. आज जबरदस्त कामगिरी त्याची पाहायला मिळाली, त्याचं सुद्धा मी या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. तिसरा षटकात सुरुवात करतोय गोलंदाज शालिक. फ्रंटलाईन गोलंदाज आहे, प्रमुख गोलंदाज आहे मेर 11 बापू संघाचा आपण विचार केला तर. आणि त्याच्यावरती आता मात्र पूर्णपणे विश्वास दाखवला संघनायक तुषारनं. तुषारची आज कॅप्टनशिप मध्ये हुशार कामगिरी पाहतोय आपण. वेलकम मोनिश तरे यांनी दुसरा दिवस कालचा दिवस गाजवला. आय थिंक बालगोपाल सोनालेपाडा आणि त्यांचं सुद्धा स्वप्न आहे की या सत्रामध्ये या चॅम्पियन पद आम्ही नक्कीच या स्पर्धेमध्ये पटकावं आणि नक्कीच त्या आपण देऊया शुभेच्छा. या चालू सामन्यातील पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये आपण ड्रॉ या ठिकाणी करणार आहोत. गोलंदाज शालिक हा सुद्धा मात्र राऊंड द विकेटने मारा करतोय. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू अपरकटच्या साईडने पंच केला आणि चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर जात असताना 4 धाबांसाठी हा चौकार. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी फटका पाहिला आपण. रोहित तेलीवर त्या ठिकाणी सज्ज आहेत आणि त्याच्या सोबतीला आहेत दीपक आणि आज त्याची तेवर थोडेसे वेगळेच पाहायला मिळतात. आक्रमकता आणि आक्रमकते सोबतीला संयम सुद्धा आपण पाहतोय. संघाची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावरती स्वीकारली. हा दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून आला. एक षटकार सुद्धा आपण पाहिला आणि धाबांचा आता मात्र वेग या ठिकाणी वेगाने वाढताना आपण पाहतोय. 1 घडी बाद 22 धाबा. शालिकला मात्र या ठिकाणी त्याचं स्वागत केलं चौकारानं. चेंडू मध्ये एवढी खराब होती परंतु फटका तिथे मात्र बनवला गेला रोहितच्या माध्यमातून. आता मात्र पहा एक्सप्रेस डिलिव्हरी ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न ऑफ स्टिकला चेंडूची हाताळली होती परंतु चेंडू बॅट मध्ये खूप मोठा गॅप पाहायला मिळाला आणि त्याच अनुषंगाने ही पहिली निर्धाव चेंडूची फेकी शालिकच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. क्वार्टर फायनलची लढत आहे. प्रेशर दोन्ही संघाच्या खेळाडूंवरती आहे परंतु जो प्रेशरला जुगाडेल तो सगळं पुढे वाटचाल करेल. व पुन्हा मात्र तोच फटका एक्सटेंड रिप्ले पहिल्या चौकाराची पुनरावृत्ती पुन्हा मात्र रोहितच्या माध्यमातून केली गेली आणि या ओव्हर मध्ये येणारा हा दुसरा चौकार. जबरदस्त या ठिकाणी शॉट सिलेक्शन अगदी फिल्डिंग डिपार्टमेंट हेरल्यानंतर फटकेबाजी रोहित खेळतोय एक खास वैशिष्ट्य राहिलं आणि आता मात्र संघनायकाच्या सुद्धा मात्र या ठिकाणी झोप उडवली असंच म्हणावं लागेल. कारण आतापर्यंत पाहिले तर डीप कव्हर पॉइंटला कुठलाही फिल्डर उपस्थित नव्हता. त्याच दिशेने 2 चौकार आले आणि आता लगेचच मात्र या ठिकाणी पाहू शकाल फिल्डिंग मध्ये थोडासा आपल्याला बदलाव पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेमध्ये पहा या स्पर्धेची परंपरा आहे 19 वर्षांची परंतु अजून एक परंपरा आपण पाहिली या स्पर्धेमध्ये तर एकूण आतापर्यंत 10 वर्ष झाली असावीत. आम्हाला एका व्यक्तीकडून मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल दिली जात असते. ते मान्यवर आहेत कुक्षेगावचे युवा उद्योजक मिस्टर दिलीप शेठ पाटील याचकडून मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल इथे मात्र दिली जाणार आहे. त्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करू. बॅटचा फ्लो थोडासा मात्र ग्रिप थोडी फिरली गेली आणि त्यात मुळे मात्र एलिव्हेशन थोडंसं चुकीचं झालं आणि त्याच मुळे डीप वरून छत्रशी जोपर्यंत चेंडूवरती झेपावत आहेत तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी मात्र पूर्ण केल्या. रोहित चांगली बॅटिंग करतो सध्या. धाबांचा वेग वाढला जातोय आणि आता मात्र पाहता पाहता धावसंख्या 28 या आकड्यावरती पोहोचली आणि 28 पैकी रोहितचा आपण विचार केला तर नाबाद 23 धावसंख्येवरती खेळतो. त्यामध्ये 3 खणखणीत चौकार आले आणि 1 षटकाराला फक्त 10 चेंडू त्याने फेस केले. हो आता मात्र पुन्हा फटका अभेद केला. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक संघनायक तुषार चेंडूवरती पोहोचला होता परंतु त्याला हुशार कामगिरी करता आली नाहीये. झेल ड्रॉप झाला त्या ठिकाणी.
रोहितला जीवनदान मिळालं आणि पहा प्रत्येक खेळाडूच्या आता मात्र चेहऱ्यावरती आपल्याला निराशा पाहायला मिळते, कारण आर्यनला सुद्धा माहिती आहे की जेवढा वेळ रोहित खेळपट्टीवरती राहील तेवढा मात्र आपल्या संघासाठी घातकी ठरू शकेल, कारण तो पूर्णपणे सेट झालेला आहे. चेंडू त्याला आता मात्र फुटबॉल सारखा दिसतोय आणि मैदानाच्या अगदी चारही बाजूंनी तो मात्र फटकेबाजी खेळतोय. एवढी त्याच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे आणि त्या फलंदाजाला जीवनदान. या सर्व चुका तुम्हाला मात्र या ठिकाणी सुधाराव्या लागतील. हो, इथे मात्र चेंडूला आपटी दिली, अगदी परफून डिलिव्हरी, नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. इष्टाच्या पाठीमागे तुम्ही योगेशला पाहू शकाल आणि अखेर या ठिकाणी शालिकचा जो स्पेल होता तो मात्र संपन्न झाला. अखेर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 29 धावा आपण पाहतोय. 9.33च्या धावगतीने आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळतात. या गतीने जर धावा जर आल्या तर कुठेतरी धाव फलकावरती 40चा आकडा आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतोय. आपण यानंतर ड्रॉ करणार आहोत. 3 चिठ्ठ्यांवरती 3 संघांची नावं असणार आहेत. एका चिठ्ठीवरती नाव असेल NK स्पोर्ट खानवल, दुसऱ्या चिठ्ठीवरती नाव असेल बालगोपाल सोनालेपाडा आणि एका चिठ्ठीवरती नाव आहे विनर टीम, म्हणजे चालू सामन्यातील विनर टीम. तर इनिंग ब्रेक मध्ये आपण हा ड्रॉ या ठिकाणी ओपन करू. कुठल्या संघाच्या बाजूने लक फॅक्टर आहे पाहूया. 3 पैकी एक चिठ्ठी उचलली जाईल. ज्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तो संघ थेट संजय स्मृती चषकामध्ये आय थिंक अंतिम फेरीमध्ये तो मात्र संघ दाखल होणार आहे. शेवटचं षटक संघाने एक तुषार येतोय. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फक्त आतापर्यंत वालचीत संघाने एकच गडी गमावलाय आणि 29 धावांची पार्टनरशिप पाहतोय, कारण नितीन शून्यावरती बॅस झाला होता आणि तिथून मात्र रोहित आणि दीपकनं चांगला खेळ प्रस्थापित केला आपल्या संघासाठी. गोलंदाज तुषार आणि तुषार सुद्धा राऊंड द विकेट मारा करतोय. फुल टॉस आहे, जबरदस्त फटका आहे, पण तो डीप मध्ये पहा प्रोटेक्शन आपण पाहतो. फिल्डर तिथे सज्ज आहे, थोडीशी मिसफिल्डिंग आणि त्याचा मात्र फायदा होईल का? रिकव्हरी ती किती लवकर केली, परंतु इथे मात्र यष्टीरक्षक योगेश कडून मात्र चूक झाली आणि त्याच मुळे मात्र जिथे एकेरी धाव तिथे मात्र त्याचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण होताना पाहिलेलं आहे. हेच करणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला डबल किंवा तिहेरी जर धाव घ्यायची असेल तर पहिली धाव खूप वेगानं घेणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणावरती तुम्हाला दडपण टाकणं फार गरजेचं आहे आणि ते दृश्य आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. धावसंख्या 31. स्लॉग ओव्हरचा षटक सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती दुहेरी आकडा पाहायला आपल्याला की या ओव्हरमध्ये अजून काही रोहितच्या बॅटमधून आपल्याला दर्जेदार फटके पाहायला मिळतील का, की तुषार त्याला शांत ठेवेल. पहा काय जबरदस्त मिडल. हो हो, काय क्षेत्ररक्षण आहे. हो प्रतिम, अगदी शॉट मिडविकेटला पाहिलं तर त्या ठिकाणी विक्रम होता आणि विक्रमचा खरोखर विक्रम असा असेल. रिप्ले मध्ये पाहू शकाल किती वेगाने चेंडू त्याच्याकडे गेला आणि पहा एकाच अँगल मध्ये त्याने चेंडूला फील्ड केला आणि पहा फेकी सुद्धा लाजवाब. अप्रतिम हे दृश्य आता ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहतोय, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या ज्यावेळी स्पर्धा होत असतात त्यावेळी मात्र आपले जे खेळाडू आहेत ते मात्र नक्कीच एखाद्या प्लेअरला फॉलो करत असतो की त्याची फिल्डिंग कशी आहे, त्याची बॅटिंग कशी आहे, त्याची गोलंदाजी कशी आहे आणि त्या अनुषंगाने मात्र कार्य करण्याचा प्रयत्न करतात ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. फटका हवेत केला आणि पाहू शकाल या ठिकाणी पुन्हा चेंडू मिडविकेटला ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव तिथे मात्र पूर्ण झाली आणि एका धावेवरतीच मात्र त्या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. धावसंख्या लक्ष वेधूया, एक गडी बाद 33 धावा आणि अजूनही पहिल्या डाबातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये किमान एका दुसरा मोठा फटकाला तर मात्र या ठिकाणी एक चांगली धावसंख्या आय थिंक धाव फलकावरती पाहायला मिळू शकेल, कारण वालशीर संघाकडे सुद्धा मात्र प्रॉपर गोलंदाजी अटॅक आहे. मॅच चांगली होणार आहे त्यात काही शंका नाहीये, परंतु तुषारचे 3 चेंडू फार निर्णायक असणार आहेत. हो, परफेक्टली ब्लॉक केलाय. रोहितला मात्र त्या ठिकाणी कुठलाही स्ट्रोक केल्याची संधी निर्माण दिली नाही. वेगावरती स्वार आणि जबरदस्त अचूक लेंथ. अप्रतिम चेंडूची हाताळणी, परफेक्टली ब्लॉक. हॉलमध्ये चेंडू मात्र हाताळणी केली आणि असं वाटलं होतं की आय थिंक स्लॉग ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा पाहायला मिळू शकतील, परंतु तुषारने मात्र कुठल्याही फलंदाजाला त्या ठिकाणी संधी निर्माण करून दिली नाहीये. चांगली कॅप्टनशिप आणि या कॅप्टनशिप पहिले तर कर्णधारास्पदी या ठिकाणी कामगिरी. इथे मात्र पाहू शकाल पुन्हा चेंडू लॉंग ऑन वरती मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. हो, फेक विकेट किपर यांकडे लाजवाब ओमकारचा जबरदस्त या ठिकाणी कार्य पाहिलं आपण आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय रोहित तेलिवरे.
आकड्यावरती लागणारा हा दुसरा धक्का. फलंदाज रोहित रनआउटच्या स्वरूपात बाद झाला, पण तो रोहितनं फलंदाजी छान केली. वैयक्तिक 28 धावा संख्येचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं आणि चेंडू जर पाहिले तर 15 चेंडू त्यांनी फेस केले. प्रेशर होता त्याच्यावरती, कारण नितीन स्वस्तात बाद झाला, परंतु प्रेशरला जुगाडून त्यांनी मात्र त्या ठिकाणी कामगिरी चांगली केली. आणि आता मात्र नवीन फलंदाज सुजल आलाय शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. की सुजल इथे मात्र सुजला स्ट्रोक तिथे मात्र आणखी खेळेल का आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल का. लास्ट डिलिव्हरी ऑफ फर्स्ट इनिंग तुषार मार्गस्थ होतोय. बॅटची कडा आहे, क्षेत्ररक्षक रवींद्र इस्त्रीरक्षक चेंडूच्या खाली पोहोचतो योगेश आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा मात्र त्या ठिकाणी विकेटचं पतन होताना आपण पाहिलं. म्हणजे आय थिंक 34 धावा दाखल होते, 3 गडी बाद आणि विजयासाठी या ठिकाणी 35 धावाचं लक्ष या ठिकाणी समोर ठेवलेलं आहे. मी पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय 5 चालू सामन्यातील दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. बालगोपाल सोनालपाडा संघ सुद्धा आहे, एनके स्पोर्ट खांडवड संघ सुद्धा इथे उपस्थित आहे. एक चिठ्ठी उचलली जाईल, ज्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव आहे तो थेट संजय स्मृती चषकाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. तर पाहूया कोणाची किस्मत आहे. आणि या ठिकाणी पाहू शकाल अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ आहे एनके स्पोर्ट खांडवल. म्हणजे सेमी फायनलचा जो सामना असेल, चालू सामन्यातील विनर टीम आणि बालगोपाल सोनालेपाडा. तर 34 धावा इथे मात्र या ठिकाणी जोडल्या गेल्या. 35 धावांचं लक्ष इथे मात्र या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. मेरे 11 त्या धावांचा पाठलाग या ठिकाणी पाहूया कशा रीतीने पूर्ण होईल. आपण करूया थोडंसं समारोहाच्या कक्षामध्ये परिवर्तन आणि ऐकूया पुन्हा एकदा भागेश मात्र यांचा गोड आवाज. थँक्यू. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. 19 वर्षाचा प्रवास या स्पर्धेला खरं तर आता अशाच अनेक साऱ्या आठवणी आता पुढे नेत जातील. खरं तर हा प्रवास सोपा नव्हता. या स्पर्धेची जेव्हा सुरुवात झाली असावी ना, तेव्हा कदाचित एखादं शेत असावं, त्या शेतामध्ये खेलपट्टी असावी, तिथून या स्पर्धेची सुरुवात झाली असावी. मग जसजसे वर्षे पुढे होत गेले तसा डेव्हलपमेंट या स्पर्धेमध्ये झाला आणि आज 91व्या पर्वामध्ये ज्या काही अडचणी असतील ना, त्या 20व्या पर्वामध्ये आम्ही जरूर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आता सध्या तरी हा 91वा पर्व आहे, परंतु 20व्या पर्वामध्ये कदाचित जर मॅनेजमेंट कमिटीने विचार केला ना, तर ह्या क्रीडांगणावरती 4 दिवसाची स्पर्धा आणि मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक सुद्धा ठेवू शकतात. त्यासाठी मित्रांनो तुमच्या सपोर्ट. परंतु या मॅच मध्ये लक्ष जर आपण पाहिलं गेलं तर ठेवलं गेलंय 35 धावेचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. योगेश आणि ओमकार आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. यावेळेला इनफिल्डला क्लिअर केलं गेलंय, परफेक्टली क्लिअरेशन तुम्हाला फटका पाहायला मिळाला. अगदी इनफिल्डच्या भरून काढत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती चौकार योगेशचा. पासून तुम्ही त्याला बघितलं. ओमकारचा पहिल्या मॅच मधला चांगला खेळ वगळता आपण खूप चांगल्या प्रकारे स्ट्रोक तर एक्झिक्यूट करत असतो. ओव्हर द विकेटने आताही ऑप्शन वरती बॉल होता. पडल्यानंतर असं वाटलं की विकेट किपरला बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालंय, परंतु अंपायर्सने ते क्लिअर केलं की बॅट अँड बॉलचा संबंध नाहीये. चौकारानंतरचा हा डॉट बॉल 35ची चेस या मॅच मध्ये टीम मिहिर इलियम बाबगावला करायचे. पहिलाच चौकार आलाय, म्हणजे अजूनही 31 या धावफलकावरती बनवायचे. स्ट्रगल दोन्ही संघांना करायचंय, कारण माहिती आहे की या मॅच मधून विन झाल्यानंतर आपल्याला सेमी फायनल खेळायची आहे. यावेळेला पुढे आला पुन्हा एकदा दुसरा बॉल डॉट.
बघितलं पंचांनी आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर सांगत असताना इथनं फलंदाज होईल बाद परतेल महत्वाचा गडी या ठिकाणी मैदानाच्या बाहेर म्हणजे संपुष्टात आली आहे खेली योगेशची. मैदानाच्या बाहेर खर तर कंट्रोल होते या बॉलवरती. माहिती आहे की योगेश एक टेक्निकल खेळाडू आहे. ऑफ स्टंप वरती बॉल टाकल्यानंतर कव्हर्सला त्याचे चौकार तो खूप चांगल्या पद्धतीने मारत असतो. खूप चांगल्या पद्धतीने तो बॉलला ट्रॅव्हल करू शकतो बाउंड्री बाहेर. इनसाइड आउट फटका ही त्याच्याकडे खरं तर फेवरेट आहे. त्याच गतीला आणि त्याच आक्रमकतेला खरं तर मात देणारा हा बॉल. ऍक्शन रिप्ले जरूर तुम्ही बघाल की कशा प्रकारे या बॉलवरती बीट केलं. गतीमध्ये मिश्रण होतं. प्रजेशलाही माहिती आहे की आक्रमकतेच्या फलंदाजाला गतीने बीट करू शकतो. ओव्हर द विकेटने तो आला. बॉल पडल्यानंतर स्टेप आउट होण्याचा प्रयत्न, परंतु पडल्यानंतर अँगल थोडासा आतमध्ये आला. बॉल कट झाला आणि तिथे योगेशची पहिली विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. क्रमांक 3 वरती आलाय फलंदाज. बॉल फक्त बघितला गेला आणि दिशा देत असताना डीप स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर येणारा या ओव्हर मधला दुसरा चौकार. राहुलला सुद्धा की नुकताच फलंदाज बाद झालाय. प्रेशर वाढेल. 35 धावा फक्त बनवायचे. मेरी लिंब आपगाव संघ आजच्या दिवसामध्ये हे नाव भरपूर वेळा प्रेक्षकांच्या कानांवरती पोचले गेले. आता खराब करायचं नाहीये. राहुल साठी हा बॉल, परंतु अपिश खेळलात. बॉल मध्ये इनफिल्डला क्लिअर तर जरूर केलाय. टप्पा पडलाय. फिल्डरचा अडवण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल सुद्धा जाईल बाउंड्रीच्या बाहेर आणि या ओव्हर मधला चौकार नंबर 3. निश्चितपणे या ठिकाणी सामना सुरू आहे आणि पाहू शकाल या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सावतगावचे समाजसेवक सन्माननीय शनिवारजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत. वॉर्निंग आता दिली गेलेली आहे कारण हा बाउन्सर बॉल होता, परंतु त्याला काय सुंदर प्रत्युत्तर. राहुल साठी हा बॉल मध्ये इथनं राहुलची विकेट मिळू शकते आणि मिळाली सुद्धा. एक चुकीच्या फटक्याचं सिलेक्शन राहुलने केलं. या अगोदर त्याला चौकार मिळाला होता, परंतु या बॉलवरती विकेट संपादित करत असताना ही सफलता मिळते प्रजेशला. राहुल सुद्धा बाद. टीमची धावसंख्या आपण पाहिली ना तर 12 या आकड्यावरती. 2 विकेट गेल्यात, ते महत्वाचे विकेट गेल्यात. असाही विचार आपण करू शकतो की ही कंडिशन टीम ताडेवरती सुद्धा आली होती. कारण ज्या वेळेला दैवत वेलेकर आणि नवनाथ बाद झाले हा मिहिर 11 बापगावच होता. तेव्हा तुम्हाला समजलं असेल की 29 धावा जेव्हा बनवायच्या होत्या जानस्पोर्ट्स इताडेला तेव्हा कशी कंडिशन झाली असावी. आता त्या माइंड मध्ये घेताना या गोष्टीचा विचार करावा लागेल की 2 महत्वाचे गडी बाद झाल्यात. मिहिर 11 बापगावकडे 2 मोठे खेळाडू होते, ते आता त्यांनी गमावले गेले. तर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती आर्यन थांबून खेळण्याचा प्रयत्न कट्ट जरूर केला. फिल्डरला बीट केलाय, परंतु एकच सिंगलच मिळेल. खर तर मैदानाच्या आतमध्ये आर्यन, आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आर्यन, जे आमचे 12th मॅन आहेत त्याचंही नाव आर्यन आहे. येणाऱ्या खर तर वेळेमध्ये हाही तुम्हाला प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळेल. कारण ऍज अ यंगस्टर म्हणून ना तुम्ही 12th मॅन मधून मुख्य संघामध्ये जाऊ शकता. यासाठी केतन म्हात्रेला तुम्ही विचारा. कारण कदाचित केतन म्हात्रे सुद्धा एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणतात की मी एक काळ असा होता की ऍज अ 12th मॅन म्हणून होतो, परंतु आता महाराष्ट्राचा तो बायकर मॅन सुद्धा बनलाय. त्याच्यामुळे तुमची मेहनत करा. कधी एखादा प्लेअर नसला तर आर्यन या टीम मध्ये हमखास असतोच. ओव्हर द विकेटने लांबून आणि कडा आहे बॅटची. पंच सांगत असताना की इथनं फलंदाज अजून एक होईल बाद. आणि आता फलंदाज कोण बाद होतोय तर ज्याच्याकडनं अशा अपेक्षा जरूर होत्या तोच आर्यन मैदानाच्या बाहेर.
महत्वाचे जे विकेट गेल्यात ना, आता तर प्रेशर वाढेलच. आता मैदानाच्या आतमध्ये शारिकला पाठवतील की मैदानाच्या आतमध्ये तुषार किंवा हेमंतला पाठवतील ते पाहावं लागेल. पण तो पर्याय हेमंतला या ठिकाणी पाठवला गेलाय. वसीमला तुम्ही डगआउट मध्ये जर बघितलं असेल तर त्यांनी सांगितलं की जाऊन एखादा मोठा फटका आला तर कदाचित या मॅचला पुन्हा एकदा वळण आपण देऊ शकतो. परंतु क्रिकेटच्या परिपटलावरती ना आपल्या माइंडमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी चालू असतात. आपलं मन त्यावेळेला डायव्हर्ट असतं की कोणता बॉल कशा पद्धतीने येईल आपण सांगू शकत नाही. कधी कधी बॅट्समनला सरप्राईज बॉल येतो, अर्थातच यॉर्कर बॉल, त्याच्यावरती फलंदाज बाद होतो, कधी बाउन्सर येतो, कधी स्लोवर वन येतो, कधी फुलटॉस येतो. त्याच्यामुळे कधी विचार करू शकत नाही की आपल्या समोर कोणत्या पद्धतीचा बॉल येईल. आता ही सिच्युएशन आली आहे ना, ही सिच्युएशन खरं तर प्रजेश आणि रोहित मुले आली आहे जी मेहर इलियम बापगाव सोचते. आता हेमंत आलाय, डावकुऱ्या त्याचा विस्फोटक फलंदाज आहे आणि सध्या तरी धावपलकावरती धावा 13. यावेळेला वेगाचा वापर करायचा होता परंतु पडल्यानंतर बॉल थोडासा बाउन्सर वाईटचा इशारा अंपायरचा आला आणि डिक्लरेशनच्या झोनच्या माध्यमातून सिंगल सुद्धा आली आहे. धावा जर पाहिल्या गेल्या ना तर 15 झाल्यात. अजूनही इक्वेशनचा विचार केला गेला तर या मॅच मध्ये 16 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज. 4 ओव्हरची मॅच होती. याच्या अगोदरचे सामने आपण 3 ओव्हरचे बघितले. लिमिटेड ओव्हर मध्ये तुम्ही दोन संघांना पराभवाचा धक्का सोसताना बघितला. परंतु 4 ओव्हरची मॅच अजूनही 16 मध्ये 20 धावा बनवायच्यात या मॅच मध्ये मेहर इलियम बापगावला. ओव्हर द विकेटने डावखुरा त्याच्या बॅट्समन साठी बॉलर मध्ये समोर फिल्डर आहेत आणि कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. तुम्हाला कॅच पकडावं लागतात. ऍज अ लीडर म्हणून जेव्हा तुम्हाला लीडिंग करणारा एखादा खेळाडू असतो ना तो तुम्हाला डीप मध्ये त्याचसाठी पाठवतो ज्यासाठी तुमचं कार्य चांगलं आहे. कारण डीप मध्ये ना आपण तेच फिल्डर बघत असतो जे आपल्या टीमचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. परंतु इथनं कॅच ड्रॉप झाली. त्या फिल्डरला कदाचित आता रिप्लेस केले जाईल. कॅच ड्रॉप झाली, तिथे बचावला गेला. फलंदाज हेमंत त्याच्या बॅटमधनं निघालेली सिंगल धावपलकाला वाढून जाईल. टीमची धावसंख्या 16. अजूनही 15 बॉलमध्ये 11 बनवायचे. विकेट 3 जरूर गेलात परंतु येणाऱ्या बॅटिंग ऑर्डर मध्ये सुद्धा रणधुरंदर आहेत टीम बापगावकडे. या वेळेला बॉल मागे चाललाय. पडल्यानंतर आपण पाहिला तर डिक्लेरेशन झोन मध्ये हा बॉल गेला. असेच बॉल फेकायचे. या बॉलवरती एखादी चुकी होईल, ज्या चुकीवरती बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला आर्यन, तशा प्रकारे एखादी चुकी झाली, विकेट आली तर दबाव वाढेल. दबाव वाढल्यानंतर मेहर इलियम बापगावचे खेळाडू सुद्धा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतील. मग तिथे एखादी विकेट येईल. अशा सध्या तरी आपण प्रेझेन्स ऑफ माइंडने चालूया की ह्या प्लॅनिंगने जर संघ फिल्डिंग करत असताना आपण वालशिनला बघत आहात ना, त्यांनी ही स्ट्रॅटेजी जर वापरली ना तर कदाचित ही मॅच पुढे जाईल. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. एक त्याच्यामधला चेंडू वाईट तुम्ही बघितला. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. थोडासा थांबून खेळण्याचा प्रयत्न कट केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. बॉलला उचलतात, फेकतात. पुन्हा एकदा स्ट्राईक जाईल फलंदाज हेमंत कडे. अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक. 13 मध्ये अजूनही 17 धावा बनवायच्या आहेत. 17 धावा या म्हटल्या गेल्या ना तर रोखण्यासाठी आता प्रत्येक फिल्डरला खरं तर चांगला प्रदर्शन द्यावाच लागेल. कारण गावाची प्राण प्रतिष्ठा मर्यादा ही पणाला लागलेली असते आणि तेव्हा खरं तर आपण आपल्या गावाला वाचवण्यासाठी मेहनत करावीच लागते. डावकुऱ्या त्याचा बॅट्समन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पूल जरूर केलाय परंतु तो अनसक्सेसफुल होईल. फिल्डरच्या हातामध्ये सेफली कॅच, वेल जज कॅच. तिथे फिल्डर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या हातामध्ये कॅच. फलंदाज परतील मैदानाच्या बाहेर. 2 ओव्हरचा खेळ संपला. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 18 म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायचे 17. टेलिव्हिजन स्क्रीनवरती अनेक सारे चेहरे तुम्ही बघत आहात. दयानंदजी चोरगे, त्यांच्यानंतर गौरवजी पाटील, अनिल तिस्कर, सुनील तिस्कर सावधचे उद्योगपती आहेत. दोघांचे कटआउट तुम्ही बघत आहात. त्यानंतर इंद्रपाल कालुतरे, शिवसेना तालुका उपप्रमुख शिंदे गट. त्यानंतर उद्योगपती शनिवारजी पाटील आणि नरीजी पाटील या दोघांचे चेहरे तुम्ही बघत आहात. सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कुकसे तुकाराम रामचंद्र फिरंगणे यांनाही तुम्ही बघत आहात. आणि राकेश दिगाडकर जे काल तुम्ही इन ऍक्शन मध्ये बघितले त्यांचाही कटआउट नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघत आहात. 12 मध्ये आता जर समीकरण बघितलं गेलं ना तर या मॅच मध्ये लक्ष्य असताना 35 धावसंख्येचं 12 मध्ये 17 बनवायचे आहेत. आता यूज केला जाते सुजेलला. एक सुजेल आमच्या
कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऍज अ अपडेटर म्हणून आणि दुसरा सुजल ऍज अ बॉलर. ओव्हर द विकेट 17 डिफेंड करायचे आहेत. यॉर्कर बॉल आणि तो सन्मान देण्यास भागच पाडलं. यॉर्कर बॉल अशी असतात ना ज्या बॉलवरती खरं तर तुम्ही प्रत्युत्तर फक्त हेलिकॉप्टर स्ट्रोकच देऊ शकता, परंतु तुमच्याकडे फुटवर्क असेल, तुमच्याकडे नजर असेल तर तुम्ही स्ट्रोक खेळू शकता. या बॉलवरती खरं तर बॅटच उचलून दिली नाही फलंदाजाला. सुजलचा बॉल फुल टॉस होता परंतु मागे खेळतात. एक सिंगल आली आहे. डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून आता स्ट्राईक बदलेल. शालिक होता स्ट्रायकिंग एंडवरती. आता मग खरं आता शालिक स्ट्रायकिंग एंडवरती येईल, कारण 6व्या क्रमांकावरती शालिक गेला होता. आता असेल स्ट्रायकिंग एंडवरती ओमकार. ओमकारला खरं तर जास्त बॉल मिळालेच नाही या मॅच मध्ये खेळण्यासाठी. द विकेट ओमकारसाठी हा बॉल. तोही थोडासा संघर्षच करतो, कारण या मॅच मध्ये ना सुरुवातीला जे गडी बाद झाल्यात ना त्या खेळाडूचा भरपूर मोठा प्रेशर आहेच, आपण असंच म्हणू शकतो. कारण ज्या वेळेला गावदेवी वालशीन संघ खेळत होती त्यांनी फक्त 2च गडी गमावले होते, परंतु इथनं बॅटिंग करत असताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय मेहर इलेव्हन बापगाव त्यांनी गडी गमावले गेले 4. 9 मध्ये 15 धावसंख्येची गरज. 9 बॉल 15 हाही यॉर्कर बॉल. तिन्ही बॉल आपण पाहिले गेले ना तर सत्तिक लेंथ ऑन लाईन वरती पडलात आणि तिन्ही धावा ज्या आपण पाहतात ना त्या तिन्ही धावा डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून आल्यात. असा जर काम थोडासा कमकुवत राहिला तर कदाचित मेहर इलेव्हन बापगावला परास्त करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही टीम वालशीन संघाला. आणि वालशीन संघाला खरं तर आता एखादा मोठा फटका रोखायचा आहे जेणेकरून या मॅचला थोडासा क्लोज नेऊ. शॉर्ट बॉलचा वापर, तोही बॉल मागे चाललाय. गती कमी होती, त्याचा अनुमान लावणं थोडस कठीण राहिलं. फक्त बॉलकडे पाहत राहिला. जेव्हा विकेट किपरच्या हातामध्ये गेला की हा कशा प्रकारे स्लोवर वन बॉल आला. स्लो बॉल अगदी परिवर्तन केलं, मिश्रण केलं गेलं. बॉलची गती कमी ठेवली गेली. 7 आता 14ची गरज. प्रत्येक बॉल मागे 2 धावा बनवायचे आहेत. हा निर्णायक बॉल असेल की ज्या बॉलवरती दुहेरी धाव जरी आली ना तरी सामना क्लोज होऊन जाईल बापगावच्या बाजूने. शेवटचा बॉल होता ऑन साइडला खेळला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्ट केलेले क्षेत्र त्या ठिकाणी भेदण्याचा प्रयत्न. स्ट्रायकिंग वरती फेक, इथनं विकेट मिळू शकते. परफेक्टली आलाय बॉल हातामध्ये विकेट किपरच्या. मी कौतुक करेन फिल्डरचं सुद्धा. डेंजर एंडला बॉल फेकला गेला आणि इथनं शेवटच्या बॉलवरती सफलता मिळेल ती म्हणजे सुजलला. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 22 म्हणजे येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 13 धावसंख्येची कंपल्सरी गरज. 6 चेंडू 13 धावा. वाटलंही नव्हतं की 35 धावसंख्येचं लक्ष्य आहे. मेहर इलेव्हन बापगावने 29 धावा डिफेंडही केल्या. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मेहर इलेव्हन बापगावने 3 चेंडू ठेवत असताना सामना जिंकला. जय जोटिंग देवरुंग टीम सारख्या टॉप 10च्या टीमला त्याने बाहेर काढलं आणि आता त्यांच्यावरती अशी कंडिशन आली ना की जाणारा प्रत्येक फलंदाज हा पहिल्यापासून प्रेशर मध्ये असेल आणि तेच सध्या तरी तुम्ही बघतात. आता ओमकार यांनी जर हा सामना जर विजय करून दिला तर दिगंबर माळी यांच्याकडनं जे पाहिजे ती मेजवानी असेल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेले. तुषार 6 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण ना खरं तर आता थोडंसं किचकट होत चाललंय. एका बाजूला धावा यायला 2 ओव्हरचा जर आपण विचार केला ना तर 2 ओव्हर मध्ये धावा जर आपण पाहिला गेला तर तब्बल 18 होत्या, परंतु त्या धावा रोखल्या गेल्या. 4 धावसंख्येचं फक्त षटक हाताळताना तुम्हाला पाहायला मिळाला. तो म्हणजे सुजल आता 6 चेंडूंमध्ये रोखायच्या धावा 13 आणि बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय सागर आणि ऑन अ स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतोय ओमकार. ओमकारकडे क्षमता आहे, त्याच्याकडे गुणवत्ता आहे, परंतु त्याला रोकेल का हा खेळाडू. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला सरळ त्या ठिकाणी डीप मध्ये लॉंग ऑनला चालला. बॉल पडला, जसा पडला तसा नजर जरूर ठेवत असताना आणि इथनं पहा इथनं काय घडलंय. स्ट्राईक रोटेशन अशी नाहीये, कारण या विभागामध्ये नियमावलीमध्ये आपण चेंजेस बघितल्यात की ज्या वेळेला तुम्हाला दुसरी धाव बनवायची असते तेव्हा दुसरी धाव बनवत असताना तुम्हाला दोन्ही खेळाडूंमध्ये क्रॉसिंग करणं महत्वाचीच आहे. ही या आमने लोणार परिसरामधल्या नियमांमध्ये झालेल्या बदलावली आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला खरं तर सांगू इच्छितो की हा बदल तुम्हाला अंमलात सुद्धा आणायचा आहे की दुसरी धाव जर तुम्हाला बनवायची असेल तर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल परफेक्टली आला तर तुम्ही धाव ती दुसरी बनवू शकत नाही. धाव जर तुम्हाला बनवायची असेल दुसरी तर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निसटला आणि तुम्ही जर दोघांनी क्रॉसिंग केली तरच तुम्हाला दुसरी धाव ती ग्राह्य ठरली जाते. त्याच्यामुळे इथे एकच धाव मिळेल, म्हणजेच 5 चेंडू मध्ये आता 12 धावा बनवायच्या. ओमकारकडे ना आता प्लस पॉइंट नाहीये, कारण एक सिंगल त्यांनी बनवली आहे. ओमकारकडे क्षमता होती, गुणवत्ता होती की धाव बनवतील.
2 धावा येतील, एखादा मोठा फटका येईल, परंतु ओमकारचा स्ट्रगल आतापर्यंत पाहिला ना तर त्याच्या बॅट मधून फक्त 5च धावा आल्यात, ज्याच्यामध्ये 2 डॉट बॉल 7 चेंडू त्याने फेस केल्यात. 5 चेंडू 12 धावा, थोडस अंगलत आलंय. हे स्कोर कार्ड 35 लक्ष होतं आणि या धावा आता रोखण्यासाठी सागर सुद्धा तयार झाला. ऑन स्ट्राईक तुषार. दुसरा बॉल मागे चाललाय, अनुमान लावू शकला नाही गतीचा आणि त्याच दिशेने जर आपण पाहिलं गेलं तर इथनं बॉल डॉट जातोय. हा जो गोलंदाज आहे ना त्याच्या हाताकडे लक्ष जर दिलं तर कदाचित तुम्हाला कळेल की हा दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता ठेवतो. सोडून बॉल जर दिला असता ना तर कदाचित वाईट आला असता, परंतु ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. समीकरण थोडंसं होतंय चेंज आणि या निर्णायक मॅच मध्ये तुम्ही समीकरण बघत आहात की 4 चेंडू कंपल्सरी 12 धावा. सागर क्षमता आपली दाखवतोय, मैदानाच्या आतमध्ये टर्न करतोय तो चेंडू आणि त्या टर्न वरती फिरकीवरती गिरकी फलंदाज घालतोय. आता ही व्हेरिएशन ऑन साइडला खेळतात बॉलर मध्ये, आता सिंगलच, ते जाणूनच आहे. मेरिलम बापगावला ही माहिती आहे की ओमकार कडनंच आता अशा अपेक्षा आहे, ज्या अशा अपेक्षा होत्या पाहिलं गेलं तर योगेश कडनं, ओमकार कडनं या अशा अपेक्षा भरपूर आहेत. राहुल बाद झाले, आर्यन बाद झाले, हेमंत बाद झाले. त्या अनुमानाने हा 35 धावसंख्येचा जो बचाव होता ना तो बचाव अगदी सुरळीत केला गेलाय, तो म्हणजेच वालचीन संघाने. एखादा डॉट बॉल ओमकार समोर आला किंवा ओमकारची विकेट जर आली ना तर हमखास वालचीन संघ या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करू शकतो. 3 चेंडू 11 धावा. बॉल तयार ओमकार. यावेळेला ऑन साइडला खेचला गेला फटका. ही निर्णायक विकेट, या मॅचची प्राइज विकेट मिळवत असताना सागरच्या खात्यामध्ये. खर तर ही विकेट जात असताना महत्वाचा खेळाडू ओमकार बाद. प्रेशर होता, मनोवैज्ञानिक दबाव, जो दबाव तुम्हाला कोणत्याही स्टेजला नेऊ शकतो. कालच्या दिवसामध्ये तुम्ही बघितला बालगोपाल सोनालीपाडा, सुरुवातीला मयूर, त्याच्यानंतर पाहिला ओमकारला, त्याच्यानंतर आशिष, त्याच्यानंतर अशोक तरे. या 4 गोलंदाजांच्या माध्यमातून ना वारंवार बॅट्समन वरती प्रेशर टाकला जात होता. त्या अनुमानाने शेवटच्या 2 मॅचेस मध्ये 37 धावा ते डिफेंड करताना तुम्ही बघितले. इथे तर 35 धावा होत्या. 4 ओव्हरची ही मॅच आहे, परंतु सुरुवातीपासनं जो संघर्ष राहिला ना तो खरं तर खूप सुंदर राहिला. 2 चेंडू 11 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये यासिन सिंधू. यावेळेला फुल टॉस बॉल जरूर आला असता, परंतु खुलवट टप्प्याचा बॉल. आणि आता असं म्हणू शकतो की या मॅच मध्ये वालचीन संघ हा टॉप गिअर मध्ये पूर्णपणे पुढे जाण्याच्या अनुमानाने आता निघालाय. अगदी आपण पाहिलं गेलं ना तर ही अस्तित्वाची लढत होती. या लढाईमध्ये 35 धावा बनवायच्या होत्या, परंतु योद्धा तोच होतो जो जिंकतो. आणि या सामन्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की वालचीन संघ 99% हा सामना जिंकलाय. 1 चेंडू 11 धावा. 1 चेंडू 11 धावा असताना बॉल ऑनसाइडला खेळलाय आणि आपल्या कामगिरीच्या जोरावरती या 35 धावा डिफेंड करत असताना आपली कामगिरी सुंदर दाखवली आणि वालचीन संघ परास्त करत असताना ते म्हणजेच मीर बापगाव टीमला सरकतोय पुढे. म्हणजे नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजेच वालचीन आणि त्यांच्या विरोधात बालगोपाल सोनालेपाडा. आपण सेकंड करून मैदानाच्या बाहेर निघूयात, कारण सध्या क्रिकेट डेव्हलप होत चाललेलं आहे आणि या डेव्हलपिंग होणाऱ्या क्रिकेटला आपण सन्मान मान नेहमी देत असतो. सो यानंतर मी विनंती करेन की सगळ्यांनी सेकंड करून मैदानाच्या बाहेर निघायचं आहे. हार्डलक यासिन, हार्डलक अँड टीम, मेहर बापगाव. खूप चांगला संघर्ष राहिला, परंतु याही गोष्टीचा आपण विचार करूयात की ज्या वेळेला 29 धावसंख्येचा बचाव तुम्ही जानू स्पोर्ट्स इताडे समोर केला तेव्हा त्यांच्या भावना कशा असतील. ह्याच भावना करत तर क्रिकेटमध्ये आपल्यालाही सोसाव्या लागतात. त्याच्यामुळे क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. इथे भावना खूप दडलेल्या असतात. टॉस साठी आता रिपोर्टिंग करा विनंती करेन टीम वालसिनचे कॅप्टन आणि टीम सोनालीपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. सेमीफायनल आपण या ठिकाणी आता खेळवणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच साठी आपण इन्व्हाइट करूयात ज्याच्या बॅट मधून आपण 28 धावा बघितल्या, 2 विकेट, अर्थातच रोहित ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
तर कामगिरी केली आणि डिफेंडेबल खरं तर ती ओव्हर तुम्ही पाहिली. शनिवारजी पाटील साहेबांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते जो गिफ्ट आहे तो आपण देऊन त्यांना सन्मानित करा. विजय दळवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स या ठिकाणी देत आहोत आणि शनिवारजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत हा गिफ्ट. 28 धावा 3 विकेट ज्याच्या बॅटमधून आणि बॉलिंगच्या माध्यमातून हे तुम्ही कार्य बघितलं. कॅप्टन इथेच आहेत, रोहितला आपण इन्व्हाइट करूया आणि व्यासपीठावरून आपण शनिवारजी पाटील यांना विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल